आपण घेऊया 2.23 आपण बघतो आहोत. स्वस्वामी शक्त्योः स्वरूपोपलब्धी हेतुः संयोगः. आता याच्यामध्ये स्व म्हणजे काय आणि स्वामी म्हणजे काय, स्वामी शक्ती म्हणजे काय, स्वरूप म्हणजे काय, उपलब्धी म्हणजे काय, हेतू म्हणजे काय, संयोग म्हणजे काय, अशा प्रत्येक शब्दाचे अर्थ आपण जाणून घेणार आहोत. आणि याचे अर्थ आपल्याला समजले की आपल्याला पूर्ण सूत्राचा अर्थ व्यवस्थित सांगता येतो. स्व म्हणजे याच्यामध्ये काय आहे, स्व म्हणजे प्रकृती. स्वामी, आता प्रकृतीचा स्वामी कोण आहे, तर पुरुष. आणि उपलब्धी शक्त्योः, आता शक्तीचं ज्यावेळेला दोन शक्ती असतात संस्कृतमध्ये त्यावेळेला ते शक्त्योः, दोन शक्ती कुठल्या, एक स्वची शक्ती आणि एक स्वामीची शक्ती. या दोन शक्तींचा स्वरूप उपलब्धी, उपलब्धी म्हणजे ज्ञान प्राप्त होतं. हेतू, आता हेतू म्हणजे इथे काही ठिकाणी यासाठी असाही त्यांनी अर्थ दिलेला आहे की आपण कारण किंवा आपण असं ज्या अर्थाने म्हणतो तर त्या अर्थाने त्याचा अर्थ बघूया. परस्परांच्या पूर्ण स्वरूपाचे ज्ञान प्राप्त व्हावे यासाठीच प्रकृती आणि पुरुष या दोन शक्तींचा संयोग घडतो. पुरुष, आता त्यांनी दोन शक्ती म्हटलेल्या आहेत. शक्त्योः, शक्त्योः म्हणजे इथे दोन शक्ती असा त्याचा अर्थ होतो. दोन शक्ती म्हणजे कुठली शक्ती, एक पुरुषाची शक्ती आणि प्रकृतीची शक्ती. आता ह्या दोन शक्तींचा संयोग आपण मागच्या सूत्रांमध्ये आपण बघितलं की पुरुषाची शक्ती आणि दृक्ची शक्ती आणि द्रष्टूची शक्ती एकत्र येते वगैरे वगैरे आणि त्यांचा संयोग घडतो, कारण त्याला अविद्या हे कारण असतं, बरोबर. आणि हा संयोग घडतो कारण का, प्रकृतीला त्याचं प्रकृतीचं प्रयोजन काय असतं, कारण काय असतं, तर भोग आणि अपवर्ग, पुरुषाला भोग देणं आणि अपवर्ग देणं किंवा मोक्ष प्राप्त किंवा कैवल्य प्राप्त करून देणं यासाठी असतं. तर म्हणजे काय, याचा अर्थ आपण जर काढला तर एकमेकांच्या पूर्ण स्वरूपाचं, म्हणजे पुरुषाला समजतं प्रकृती काय, एकमेकांचं जे स्वरूप आहे, स्वतःचं रूप आहे, त्याचं ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी या दोन शक्तींचा संयोग घडून येतो असं म्हटलेलं आहे. आपण ते मागच्या याच्यात बघितलं की द्रष्ट्या करता, द्रष्टा म्हणजे काय, आत्मा किंवा पुरुष, त्याच्यासाठी दृश्य म्हणजे काय असतं, प्रकृती, बरोबर. आता द्रष्टा आपण इथे बघितलं, द्रष्टा हा स्वामी होतो, पुरुष हा स्वामी होतो. कोण स्वामी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जर वेगवेगळे संदर्भ आले तर तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकात वाचताना तुम्हाला त्याचं कळलं पाहिजे, बरोबर. आणि ह्या पुरुषाच्या ठिकाणी किंवा द्रष्ट्याच्या ठिकाणी स्वामीची शक्ती असते, प्रकृतीच्या ठिकाणी स्वची शक्ती असते. बरोबर, एवढं कळतंय. आपण हेच आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये म्हणतोय. थोडक्यामध्ये दोन शक्ती, स्वची म्हणजे प्रकृतीची शक्ती, स्वामीची शक्ती म्हणजे पुरुषाची शक्ती. स्वामी कोणाचा, प्रकृतीचा. कोण आहे, पुरुष. आणि ह्या दोन एकत्र येतात कारण काय, तर त्यांना एकमेकांना त्यांचं स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी, बरोबर. तो संयोग घडतो कारण पुढे त्यांना अपवर्ग पण पाहिजे ना. मग संयोग झाल्यावर नंतर मग वियोग पण त्यांचा, म्हणजे अपवर्गासाठी वैराग्य वृत्ती पण नंतर येते. संयोग भोगासाठी घडतो, तुमचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी घडतो. आता ह्या संयोगाचं कारण काय आहे ते पुढे त्यांनी दिलेलं आहे 2.24 मध्ये. तस्य हेतुः अविद्या. तस्य म्हणजे काय, त्याचं म्हणजे कशाचं, तर पुरुष आणि प्रकृती संयोगाचं कारण काय आहे, हेतू म्हणजे कारण काय आहे, तर त्याचं कारण म्हणजे अविद्या आहे. पुरुष आणि प्रकृती यांच्या संयोगाचं कारण काय आहे, तर अविद्या आहे. आपण आता बघितलं हेय, हेय आपण बघितलं, नंतर हेय हेतू बघितलं. हेयचा अर्थ कोण सांगेल, आधीच्या सूत्रांमध्ये हेय हा शब्द बऱ्याच वेळेला आलेला आहे. हेय म्हणजे काय,
मागच्या सूत्रांमध्ये दुःख हेय, हा दुःख होईल का? दुःख दुःख. हेय हेतू म्हणजे काय? दुःखाचे दुःखाचा हेतू. कारण. हेतू म्हणजे कारण, बरोबर. म्हणजे इथे काय आहे, हेय हेतू म्हणजे इथे काय आहे, दुःखाचं कारण काय दिलंय? अविद्या, संयोग. या संयोगाचं कारण काय दिलेलं आहे? अविद्या, बरोबर आहे ना. दुःख काय आहे की ते आपल्याला आपल्या सगळ्या दुःखाचं कारण त्यांनी काय सांगितलंय? अविद्या आहे, हो ना. हेय हेतू, इथे अविद्या हे आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये जर व्याधी म्हटलं तर व्याधी हे दुःख झालं. मग त्या दुःखाचं कारण काय हे आहे, तर त्या प्रत्येकाचं काहीतरी कारण असतं. मग त्याच्यानंतर हान हा शब्द येतो. म्हणजे काय? हान म्हणजे तुमचा नाश करता येतो, म्हणजे प्रत्येक दुःखाचा नाश करता येतो. हे सेम तत्वज्ञान आपल्याला बुद्धांच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला बघता येतं. दुःख दुःख दुःखाचं, प्रत्येक दुःखाचं कारण असतं. त्या दुःखाचा निरोध होऊ शकतो आणि त्या दुःख निरोधाचा मार्ग असतो, बरोबर. याच्यामध्ये हेय, हेय हेतू, हान आणि हानोपाय असे शब्द, त्याला पर्यायी शब्द आपण म्हणूया की आलेले आहेत. आता तद्भावात संयोगाभावो हानम तदृशेः कैवल्यम. तदभावात संयोगाभावो हानम तदृशेः कैवल्यम. आता तदभावात संयोगाभावोची आपण फोड करूया. तद, तत् आणि अभावात याचा मिळून तदभावात असं झालेलं आहे. तत् म्हणजे त्याच्या अभावामुळे, संयोग अभावः, हानम, खालची लाईन वाचते मी, हानम म्हणजे नाश, हान म्हणजे नाश, तत् म्हणजे त्यातून, दृशेः चेतनेला किंवा द्रष्ट्या पुरुषाला. आता हे बघा, दृश्य हे विभक्ती प्रत्यय येतात आणि त्याचे वेगवेगळी रूप त्याच्यामध्ये होतात. पण दृश्य, आता इथे दृश्य शब्द नाहीये, द्रष्ट्यासाठी दृश्य हे हा आले, द्रष्ट्याचं रूप ते झालेले दृश्य हे. कैवल्यम, आता त्याचा अर्थ वाचूया. त्या अविद्येच्या अभावामुळे पुरुष प्रकृतीच्या संयोगाचा अभाव होतो. अविद्येच्या अभावामुळे पुरुष प्रकृतीच्या संयोगाचा अभाव होतो. हाच अविद्येचा नाश आहे. त्यातूनच चेतनेला किंवा द्रष्ट्या पुरुषाला आपल्या मूळ कैवल्य स्वरूपाचा बोध होतो. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे, अविद्येचा नाश झाला की द्रष्ट्या पुरुषाला कैवल्याचा बोध होतो. अविद्येचा अभाव, अविद्येचा अभाव म्हणजे काय? अविद्या नष्ट झाली तर. अविद्येचा अभाव झाला म्हणजे काय? अविद्या नाहीशी झाली तर, अविद्या नष्ट झाली तर. मग काय होतं? आता अविद्या नष्ट झाली तर त्याचं अजून कशाचा नाश होणार आहे? पुरुष आणि प्रकृतीच्या संयोगाचा नाश होईल. कारण अविद्या आहे म्हणून आपल्याला वाटतं की म्हणजे त्याचा संयोग आहे, प्रकृती पुरुषाचा संयोग आहे, बरोबर. एवढं लक्षात येत आहे? माझा आवाज येतोय का? हो हो येतोय मॅडम. नाही, कारण माझ्या इथे आज थोडं प्रॉब्लेम झाला होता आधीच्या लेक्चरला, म्हणून जरा थोडा रिस्पॉन्स देत जा कोणीतरी, मला नाही तर कळणार नाही, कारण का स्क्रीन समोर आहे त्यामुळे कळत नाहीये काय मला, आणि व्हिडिओ बंद ठेवायला लागतोय. आता पुन्हा एकदा बघूया. याचा अर्थ असा काय आहे? अविद्या नष्ट झाली की द्रष्ट्या पुरुषाला कैवल्य स्वरूपाचा बोध होतो. आता अविद्या नष्ट झाली की आपण काय होणार आहे? प्रकृती पुरुषाचा संयोग पण नष्ट होतो. म्हणजे संयोग नष्ट होतो कारण अविद्या असते. सॉरी, संयोग आहे असं वाटतं कारण का अविद्या असते. तिचा नाश झाला की संयोगाचा पण अभाव होतो. अभाव होतो म्हणजे नष्ट होतो, बरोबर आहे. संयोग नसला हा तर पुन्हा पुन्हा, आता म्हणजे काय, आपण जर हा संयोगच नसेल म्हणजे काय, संयोग नसेल तर म्हणजे तुम्हाला कैवल्य प्राप्त झालेलं आहे, बरोबर आहे ना. हा जर संयोगच नष्ट झाला तर काय होतं? तुम्हाला कैवल्य प्राप्त झालेलं आहे, तुमच्यामध्ये पुरुष वेगळा आहे, प्रकृती वेगळा आहे, या स्वरूपाचं ज्ञान जे आहे ते तुम्हाला होतं.
आता ते जर तुम्हाला ज्ञान झालं, कैवल्याची अवस्था किंवा मोक्षाची अवस्था तुम्हाला जर आली, तर पुढे काय होणार आहे? तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म येणार नाही. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? पुन्हा पुन्हा जन्म येणार नाही. मग जन्म नाही आला तर तुम्ही कर्म पण नाही. आपण जन्माला येतो म्हणून कर्म करतो. मग कर्म करतो त्यामुळे आपल्याला कर्माची फळं म्हणजे आधीची सूत्र तुमच्या लक्षात असतील, तर तुम्ही कर्म करता म्हणून तुम्हाला कर्माची फळं येतात. बरोबर? मग कर्माची फळं म्हणजे काय? ती शुभ-अशुभ असतात. चांगली असली तर आपल्याला चांगलं फळ त्याचं अनुभवायला येतं. नाहीतर बरीचशी फळं जी आहेत, तर ती आपल्याला दुःखाचे उपभोग आपल्या वाट्याला आणतात. बरोबर आहे की नाही? म्हणजे या अविद्येचा जर नाशच झाला, तर हे पुढचं सगळं जन्म-मरणाचा फेरा आहे. तर याच्यातूनच आपण बाहेर पडतो. इतकं कळलंय का? हो मॅडम. हं. तद्भावात संयोग म्हणजे त्या संयोगाचा अभाव झाला, की त्याच्या अभावामुळे कशाचा अभाव? प्रकृती आणि पुरुष याच्या संयोगाचा अभाव. तो नष्ट होतो. कशामुळे नष्ट होतो? तुमची अविद्या नष्ट झाली. आणि मग त्याच्यामुळे कैवल्यावस्था प्राप्त होते. आता पुढचं सूत्र आहे विवेक ख्यातीर अविप्लवाः हानोपायः. विवेक ख्याती. विवेक विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे काय कोण सांगू शकेल? एखाद्या गोष्टीचा योग्य विचार, सारासार विचार, निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे विवेक. बरोबर. म्हणजे चांगलं काय, वाईट काय? त्याला नीर क्षीर आपण त्याला म्हणजे उपमा देतो त्याला म्हणतो ना नीर क्षीर विवेक. नीर म्हणजे काय? म्हणजे राजहंस असतो तर त्याला दूध आणि पाणी जर तुम्ही एकत्र करून दिलं तर त्याला दूध वेगळं आणि पाणी वेगळं करता येतं. म्हणजे काय? चांगलं काय, वाईट काय याची जाण त्याला असते. म्हणजे इतकं वेगळं त्याला जे एकत्र दूध आणि पाणी केलं तर आपण नाही वेगळं करू शकत. म्हणजे आपल्या बुद्धीला चांगलं काय, वाईट काय या गोष्टी कळतात. त्याला काय म्हटलं जातं? विवेक. आता ह्याच्यामध्ये अविप्लवा म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे न डळमळता. न डळमळता आपण अर्थ वाचूया. विवेकाने होणारे द्रष्टा दृश्याहून वेगळा आहे हे प्रत्यक्ष ज्ञान यत्किंचितही न डळमळता अविरत जागृत ठेवणे हाच अविद्येच्या नाशाचा उपाय आहे. म्हणजे तुम्हाला चांगलं काय, वाईट काय किंवा अशी जी बुद्धी तुम्हाला मिळते, त्याला विवेक बुद्धी आपण म्हणतो. तर या विवेक बुद्धीमुळे तुम्हाला कुठलं ज्ञान होतं? की आपण आधीच्या सूत्रामध्ये बघितलं, की द्रष्टा हा दृश्याहून वेगळा आहे. म्हणजे काय? प्रकृती ही पुरुषाहून वेगळी आहे. पुरुष हा प्रकृतीहून वेगळा आहे. हे प्रत्यक्ष ज्ञान तुम्हाला मिळतं. मग एकदा झालं ना ज्ञान, तर पुन्हा त्याच्यापासून तुम्ही डळमळीत व्हायचं नाहीये. ती जी जाणीव आहे हे जे ज्ञान आहे ना, ते तुम्हाला 24/7 ते जागृत ठेवायचं आहे. म्हणजे हे तुम्हाला कायम सतत तुम्हाला मनामध्ये हे विचार पाहिजे, की माझ्यातला पुरुष ह्या प्रकृतीहून वेगळा आहे. आत्मा या शरीरापासून वेगळा आहे. ही जाण तुम्हाला सतत तुम्हाला ठेवायला लागते. आणि ते तेव्हाच शक्य होतं, ज्यावेळेला तुमची विवेक ख्याती किंवा जे चांगलं ख्याती म्हणजे ज्ञान. इथे ख्याती याचा अर्थ काय आहे? ज्ञान. विषय आपण तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये ऋतंभरा प्रज्ञा हे गेलेलं आहे का सूत्र? ऋतंभरा प्रज्ञा. ज्ञा म्हणजे ज्ञान आणि प्रज्ञा म्हणजे विशेष ज्ञान. बरोबर? तर इथे ते जे ज्ञान आहे, तर ते ज्ञान अपेक्षित आहे. हं? विवेक, ज्ञान याच्याने द्रष्टा म्हणजे पुरुष आणि दृश्य म्हणजे प्रकृती यांच्यातलं भेदाचं म्हणजे काय हे दोन वेगळे वेगळे आहे. हे ज्ञान सतत अविरत किंवा सतत जागं ठेवायचं हाच अविद्येचा नाशाचा उपाय आहे. ही विवेक ख्याती आहे. विवेक ख्याती म्हणजे काय? सत, असत. पुस्तकांमध्ये तुम्हाला त्याच्या संदर्भामध्ये असं मिळेल, की सत, असत याच्याबद्दलचं ज्ञान म्हणजे ते तुम्ही जागृत ठेवायचं. म्हणजे कायमस्वरूपी ज्या टिकणाऱ्या गोष्टी आहेत किंवा ज्या नष्ट होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा आत्म, अनात्म जे आपण आधी हे सगळे शब्द गेलेले आहेत, याच्यामधला भेद आहे, हा तुम्ही जाणून घ्यायचा. त्याला त्यांनी विवेक ख्याती असं म्हटलेलं आहे.
आणि हा विवेक असेल तरच तुमचं अज्ञान किंवा अविद्या आहे, तर ती तुमची अविद्या ही नाहीशी होते. आणि तो नसेल तर चुकीचं ज्ञान असतं. बरोबर? आपण पुढे जाऊया. तस्य सप तुम्हाला ही 2-3 सूत्र समजलेली आहेत का? ही 2-3 सूत्र हे समजलेली आहेत का? हो हो. ऍक्च्युली आपण हे सगळे जी सूत्र आहेत ना, हे शब्दांनी जाणून घेतो. कारण का ऍक्च्युअल समाधीपर्यंत पोचलेले जे पुरुष आहेत त्यांनी आता हे पतंजली ऋषींनी शब्दांमध्ये मांडलेलं आहे, पण जे समाधीस्थ असतात ते कधीही त्यांचे अनुभव कधी कुठे लिहून ठेवलेले आपल्याला दिसत नाही. त्यामुळे आणि प्रत्येकाला येणारे अनुभव हे वेगळे असतात असं म्हटलं जातं, पण ते काय वेगळे असतात हे कुठेही त्याचे उल्लेख फार ठिकाण कुठेही आलेले दिसत नाहीये. आपण हे सगळं हा मुद्दा शेवटी एकच आहे ना मॅडम, की पुरुष आणि प्रकृती हा भेद जाणलाच गेला पाहिजे. बरोबर बरोबर. याच्यातले 4 मी तुम्हाला याच्यामध्ये हा म्हणजे हेय म्हणजे काय, दुःख. दुःख काय ते आपण बघितलं. तुम्हाला कर्माचे भोग भोगायला लागतात, ते तुमचं दुःख झालं. बरोबर. हेय हेतू त्याचं कारण काय आहे ते आपण बघितलं. मग ह्या कारणाचा नाश त्याच्यावरती हा न त्याचा नाश होऊ शकतो ते आपल्याला कळलं. आणि मग नाश झाल्यावरती विवेक ख्यातीनी म्हणजे काय, बुद्धीच्या जोरावरती तुम्ही ती जी तुम्हाला जे ज्ञान झालेलं आहे ते नेहमीच जागृत ठेवायचे आणि हाच अविद्ये नाशाचा उपाय आहे. म्हणजे एकदा ज्ञान झालं ठीक आहे, पण ते तुम्हाला कायमस्वरूपी ते तुम्हाला जागृत ठेवायचं आहे. हाच अविद्येच्या नाशाचा उपाय आहे. हे त्याच्यातलं खरं तर काय म्हणूया त्याच्यावरची म्हणजे जाणून घेण्याचं गोष्ट आहे, गमक आहे ते. बरोबर, गमक आहे. आणि मग आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, की आता तुम्हाला पुढे त्यांनी म्हणलंय तस्य सप्तधा प्रांतभूमी प्रज्ञा. तस्य म्हणजे आता त्याच्या म्हणजे कोणाच्या, आता ते प्रत्येक वेळेला आधीच्या सूत्राला अनुसरून पुढचं सूत्र असतं. आता त्याच्या म्हणजे कोणाच्या, तर विवेक ख्याती प्राप्त झालेल्या जो कोणी योगी असतो त्याचा. विवेक ख्याती प्राप्त झालेल्या योग्याच्या सप्तधा 7 पायऱ्यांनी. 10 म्हणजे म्हणजे त्या अवस्था किंवा पायऱ्या याच्यासाठी शब्द वापरलेला आहे. आणि सप्त म्हणजे काय, 7. म्हणजे त्याच्या 7 अवस्था असतात किंवा 7 पायऱ्या असतात. कशाच्या, प्रांतभूमीही म्हणजे ते अंतिम ठिकाण, तो जो समाधीला पोचतो तर त्याची प्रज्ञा विशेष ज्ञान त्याला जे काही प्राप्त होतं तर ते 7 पायऱ्यांनी प्राप्त होतं. किंवा त्याला 7 त्याच्या त्या अवस्था असतात की त्याच्यामध्ये ते त्याला ज्ञान प्राप्त होतं. आता या सूत्राचे प्रत्येक भाष्यकारांनी किंवा टीकाकारांनी अर्थ त्यांचे वेगवेगळे लावलेले आहेत. मी तुम्हाला जे पाठवलेलं आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल की प्रत्येक पुस्तकामध्ये यांनी काय म्हटलंय, त्यांनी काय म्हटलंय, अशा प्रकारे. पण आपल्यासाठी एवढ्या खोलामध्ये म्हणजे तुम्ही वाचण्यासाठी ते निश्चित वाचा, पण आपल्याला एवढ्या खोल्यात जाण्याची गरज नाही. जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्की ते वाचा, कारण प्रत्येकाने वेगळं दिलेलं आहे. आपण त्यातल्या त्यात आपण कोणाचं ग्राह्य धरतो की व्यासभाष्यात काय म्हटलेलं आहे किंवा त्याच्यावरती ज्या कोण 1-2 टीका केलेल्या आहेत त्याच्यात काय म्हटलंय एवढं आपण फक्त त्याचाच विचार नॉर्मली केला जातो. प्रांतभूमी म्हणजे तुमच्या प्रज्ञा म्हणजे जो विशेष ज्ञान तुम्हाला जे प्राप्त होतं त्याच्या आसपासचा प्रदेश, प्रज्ञेचा प्रदेश म्हणजे तुम्हाला ज्ञान होतं त्याचा प्रदेश असा त्या अर्थाने तुम्हाला प्रांतभूमी असा शब्द म्हटलेला आहे. आता व्यासभाष्यामध्ये असं म्हटलेलं आहे की योगी तुम्हाला जो योगी आहे तर तो त्याचा अविद्येचा नाश होतो, तर तो अविद्येचा नाश आहे त्याला तो 7 पायऱ्यांनी होतो असं म्हटलेलं आहे. मी तुम्हाला एक मिनिट वाचून दाखवते. त्याच्या त्या 7 पायऱ्या अशा आहेत की हेय म्हणजे विनाशायोग्य दुःखाचे स्वरूप जाणणे. म्हणजे तुम्हाला म्हणजे काय की ज्या दुःखाचा आपण आधी जे सगळे दुःख बघितले त्या दुःखाचा नाश आपल्याला
कायम स्वरूपी ज्याचं करायचं आहे ना, तर तो त्याचं स्वरूप काय आहे, त्या दुःखाचं स्वरूप काय आहे, आधी आपण जाणून घ्यायचं. आपण ते बघितलंय ना, परिणाम, ताप, संस्कार, गुणवृत्ती, दुःखाचे आपण कोणतं स्वरूप आहे ते आपण आधीच्या सूत्रांमध्ये बघितलेलं आहे. आठवतंय का? परिणाम दुःख, ताप दुःख, संस्कार दुःख, गुणवृत्ती दुःख. आणि मग हे दुःख कोणत्या प्रकारचे तुम्ही जाणलं, की तुमच्या या दुःखाचा नाश होऊ शकतो. कारण काय आहे, दुःख जाणल्यावर त्याचा नाश पण होऊ शकतो, याची जाणीव असणं तुम्हाला महत्वाचं आहे. मग पुढे त्यांनी म्हटलंय काय, हेय कारणांचा नाश करणे. आपण मगाशी जी सूत्र आधीची बघितली ना, तीच 7 एका पुढे एक त्याच्या क्रमाने ती आपल्याला दिसतील, की हेय कारणांचा नाश करणं म्हणजे काय, साधकाच्या जीवनामध्ये जी काही सर्व कष्ट असतात ना, तर ती सगळी नाहीशी होतात. म्हणजे आपल्याला आपल्या बाह्य कारणांमुळे किंवा आपल्या मनामध्ये आंतरिक जी कारणं असतात, मनाची, भावनेची किंवा जी काही कारणं असतात, तर त्याच्यामुळे आपल्याला त्रास झालेला असतो. तर ती जी आतल्या गोष्टींमुळे त्रास होतो, हे आपल्याला कारणं काय आहेत ही कळली पाहिजे. तर ह्या कारणांचा नाश करणं शक्य असतं. तिसरं काय आहे, निरोध समाधी साधणे. निरोध समाधी साधणे. आता निरोध समाधी साधणं, निरोध केव्हा होतो, योग चित्त वृत्ती निरोध, आपण ते सूत्र बघितलेलं आहे. आठवतंय का पहिल्या पादामध्ये योग म्हणजे काय, तर योगाचं हे सूत्र आहे, योग चित्त वृत्ती निरोध. आता निरोध झाला म्हणजे काय झालं, तुम्हाला पूर्ण कैवल्याची अवस्था प्राप्त, म्हणजे तुम्हाला सर्व ज्ञान प्राप्त झालं की नाही, निरोध झाला म्हणजे त्या अवस्थेमध्ये तुम्हाला सगळं ज्ञान प्राप्त होतं की नाही. निरोध जर झाला असेल तर सर्व ज्ञान त्या साधकाला किंवा योग्याला प्राप्त होतं की नाही. हो हो. तर त्याच्या पुढची जी अवस्था आहे ते की त्यांनी दिली आहे विवेक ख्याती साधणे. या 7 अवस्था, या 7 प्रज्ञेच्या पायऱ्या ज्या आहेत ना, त्या अशा प्रकारे त्यांनी दिलेल्या आहेत. विवेक ख्याती साधणे म्हणजे काय, की या चौथी जी अवस्था असते त्याच्यामुळे, विवेकामुळे तुम्हाला काय साध्य होतं. विवेक म्हणजे आपण बघितलं की चांगलं काय, वाईट काय किंवा सत काय, असत काय, याचं जे ज्ञान होतं, तर त्याच्यामुळे तुमची जी सगळी काही कर्तव्य असतात ना, त्याचा सगळ्याचा अंत होतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. 5वं जे आहे त्याचा अर्थ, ती पायरी दिलेली बुद्धी तुमची कृतार्थ होते. योग्याची बुद्धी आहे ती कृतार्थ होते. या 5व्या अवस्थेमध्ये चित्ताला, योग्याच्या चित्ताला स्वातंत्र्याची अवस्था प्राप्त होते असं म्हटलेलं आहे. आपल्या म्हणजे अशी आपल्याला म्हणजे काय म्हणूया की जाणीव अशी योगाच्या मनामध्ये निर्माण होतं, की समजा एखाद्या डोंगर कड्यावरून एखादा दगड टाकला की तो गडगडत गडगडत खाली पायथ्याशी येतो. मग पुन्हा तो वर चढतो का? पुन्हा तो वर चढतो का? नाही चढत ना. बरोबर. एकदा तुम्ही डोंगराच्या कड्यावरून तो दगड खाली पडला की तो पुन्हा वर जात नाही ना. आणि तशाच प्रकारे त्या योग्याच्या जीवनामध्ये जे काही संघर्ष, जे काही अडचणी, म्हणजे किंवा आंदोलन, भावनिक, मानसिक, जे काही अस्थिरता सगळी जी आलेली असते ना, ती सगळी गळून पडते. म्हणजे जसं दगड खाली पडल्यावरती तो पुन्हा वर जात नाही, तसं त्याच्या योग्याच्या जीवनामध्ये ज्या काही दगड, म्हणजे आपण सगळ्या अडचणी समजूया की वेगवेगळे दगड डोंगरावरून पडतायत, तसे योगाचे सगळे त्याचे जे दुःख निर्माण करणाऱ्या किंवा संघर्ष निर्माण करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गळून पडतात आणि पुन्हा त्याला जाणवत नाही. मग त्याच्या पुढची अवस्था काय आहे, तर त्रिगुण प्रकृतीमध्ये लीन होणं. आपण सांख्यमध्ये आपण तो जो चार्ट बघितला होता, तर त्याच्यामध्ये प्रतिप्रसव हा शब्द आलेला आहे, की उलट पायऱ्यांनी परत 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 वर जाऊन मग नंतर त्या प्रकृतीची साम्यावस्था येते. तर ही एक गुण नंतर हळूहळू हळू उलट्या क्रमाने एक साम्यावस्थेपर्यंत पोचत जातात. बरोबर. मग त्या शेवटी ते काय होतात, हे 3 गुण प्रकृतीमध्ये लीन होतात. तर ती ही अवस्था याच्यामध्ये आहे.
म्हणजे ती 6वी अवस्था आहे. आणि 7वी अवस्था म्हणजे काय, तर निर्मळ ज्योतिर्मय अवस्था प्राप्त होणे, असं त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे 7व्या अवस्थेमध्ये साधकाला असा अनुभव येतो की आपण योग चित्त वृत्ती निरोध, त्याच्यानंतरचं सूत्र काय आहे सांगा बरं मला. 1.3 तदा दृष्ट स्वरूपे अवस्थाना. त्याचा अर्थ काय आहे? एकदा चित्तवृत्ती स्थिर झाल्या की निरोध झाला की विरोध झाल्या की आपल्या आत्म्याचं स्वरूप आपल्याला कळायला लागलं. आपल्या आत्म्याचं स्वरूप कळतं किंवा पुरुष त्याच्या स्वस्वरूपात जातो. बरोबर. द्रष्टू म्हणजे कोण? आपण बघितलं, द्रष्टू बघणारा कोण आहे? पुरुष. पुरुष. तो त्याच्या आत्मस्वरूपात जातो किंवा आत्मस्वरूपाची त्याला जाणीव होते. आणि हीच 7वी अवस्था आहे. 7व्या अवस्थेमध्ये साधकाला असा अनुभव येतो की आपण आपल्या स्वस्वरूपामध्ये अवस्थित झालो आहे. ह्यात त्यांनी प्रज्ञेच्या पायऱ्या किंवा 7 अवस्था त्यांनी सांगितलेल्या आहेत. आता ह्याच्या नंतरचं जे सूत्र आहे ते आपण आधी आपले ती सगळी नियम ज्या वेळेला आपण केलेली आहेत त्याच्यामध्ये झालेली आहे. 2.28 योगांगानुष्ठानात अशुद्धिक्षये ज्ञानदीप्तिर विवेक ख्याते. हे योगाच्या अंगामध्ये म्हणजे साधना केल्यामुळे, अनुष्ठान केल्यामुळे अशुद्धीचा क्षय होतो. अशुद्धी क्षय होतो. 2 गोष्टी प्राप्त होतात. ज्ञानदीप्ती म्हणजे ज्ञानदीप्ती विवेक ख्याते. हे योगाच्या विविध अंगांची साधना केल्यामुळे चित्ताची अशुद्धी नाहीशी होते. आवाज नाही मॅडम. आपल्याला कोणतं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे? विवेक ख्याती किंवा प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे विशेष ज्ञान किंवा आता विवेकाने कोणतं ज्ञान आपल्याला जाणून घ्यायचंय? कोणतं ज्ञान? तर पुरुष आणि प्रकृती हे आवाज गेला मॅडम परत. का? बरं. ठीक आहे. आता ऐकू येतोय ना? हा. ह्याच्यातून आपल्याला जाणून घ्यायची गोष्ट एक आहे, आपल्या दुःखाचं कारण काय आहे? अविद्या. अविद्येने काय होतं? अविद्येमुळे आपल्याला असं वाटतं की पुरुष आणि प्रकृती हे एकच आहे. बरोबर. आणि ह्या अविद्येचा नाश होतो. बरोबर. केव्हा? आपण ज्या वेळेला आपल्याला ज्ञान किंवा विवेक ख्याती होते की पुरुष आणि प्रकृती हे दोघेही वेगळे आहेत. हे ज्ञान आपल्याला होतं तेव्हा अविद्येचा नाश होतो. या ज्ञानालाच विवेक ख्याती असं म्हटलेलं आहे. प्रत्यक्ष बोध म्हणजे तुम्ही काय जाणता, कसलं ज्ञान होतं की पुरुष आणि प्रकृती वेगळे आहेत. हे जेव्हा तुम्हाला समजतं तेव्हा तुमची अविद्या नष्ट होते. अविद्या नष्ट झाली की काय होतं? तुम्हाला कैवल्य प्राप्ती होते. बरोबर. बरोबर आहे ना? आणि म्हणजे आता जर तुम्हाला विचारलं की पुढचं जे सूत्र आहे की योगांग म्हणजे तुम्ही अष्टांग योगामुळे तुम्हाला होतं, तर तुमचं अशुद्धीचा क्षय होतो. आणि काय होतं? तुम्हाला विवेक ख्याती तुम्हाला प्राप्त होते. बरोबर. ज्ञानाशी शक्ती प्रदीप्त होते असं म्हटलेलं आहे.
आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला काय होतं, तर तुम्हाला विवेक ख्याती उत्पन्न होते. तुम्हाला ज्ञान होतं. कसलं ज्ञान होतं? पुरुष आणि प्रकृती हे वेगळे आहेत, हे ज्ञान होतं. हा. बरोबर? कळतंय का? थोडं थोडं. योगाचं अनुष्ठान म्हणजे काय, की कंटिन्युअस तुम्ही साधना, आपण अनुष्ठान करतो त्यावेळेला मी म्हणजे सातत्याने ती गोष्ट करत राहतो, बरोबर? दीर्घकाल नैरंतर्य सत्कार सेवितो हे शब्द त्याच्यासाठी वापरलेले आहेत, बरोबर? तर तुम्ही ज्या वेळेला ह्या योगाच्या 8 अंग जी दिलेली आहेत, तर त्यांचं अनुष्ठान ज्या वेळेला करता, तर ते अनुष्ठान ज्या वेळेला करता त्यावेळेला तुम्हाला काय होतं, तर त्या अनुष्ठानामुळे तुमची अशुद्धी, चित्ताची अशुद्धी आहे ती नाहीशी होते आणि तुमचा विवेक जागृत होतो. तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं. कुठलं ज्ञान प्राप्त होतं? पुरुष हा प्रकृतीपासून वेगळा आहे, हे ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं. बरोबर? एवढं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि ह्या अशुद्धीचा क्षय आपण बघितलं, अशुद्धीचा क्षय व्हायला लागला की आता कुठलीही बघा, तुम्ही दिवा लावला आहे किंवा एखाद्या कशामध्ये घाण असेल, एखादं मिक्सिंग असेल म्हणजे मिक्सचर असेल आणि त्याच्यातली आपण घाण बाजूला काढली, तर आपल्याला जी वस्तू आहे ती क्लिअर दिसायला लागते. पाण्यामध्ये तलावामध्ये जर खाली सगळ्या शेवाळ बिवाळ साठलेलं असेल आणि काही असेल, तर आपल्याला ते गढूळ असेल पाणी, तर आपल्याला क्लिअर पिक्चर किंवा दिसत नाही, बरोबर? तो तलाव आपल्याला पारदर्शकरित्या दाखवत नाही वरचं आकाश. आणि ज्यावेळेला त्याच्यातली अशुद्धी किंवा गाळ खाली बसतो किंवा आतली जी घाण आहे आपण ती काढतो आणि तो गाळ खाली सेटल होतो, त्यावेळेला वरचं क्लिअर पाणी होतं. पाणी क्लिअर झाल्यावरती ते आकाश आपल्याला त्याच्यामध्ये एकदम क्लिअरली दिसायला लागतं. मग आपल्या चित्तातली अशुद्धी आहे ती अशी नाहीशी झाली. ती नाहीशी झाल्यावरती ज्ञानाची ज्योत जी आहे ती प्रकाशित होते. ज्ञान दीप्त म्हणजे ती ज्योत आहे ती अजून चांगल्या प्रकारे जळायला लागते. आणि मग चांगल्या प्रकारे आता ज्योत जर जळायला लागली, तर ते काय सांगतं तुम्हाला? तर तुम्हाला ज्ञान प्राप्त करून देतं. कशाचं ज्ञान? तो प्रकाश काय सांगतो? तर द्रष्टा पुरुषा प्रकृतीपासून वेगळा आहे. हे ज्ञान तुम्हाला विवेकामुळे होतं. हे अष्टांग योगामुळे तुम्हाला साध्य होतं. बरोबर? कळलं? आपण एकदा पुढची सूत्र नाही. आता मला सांगा, हे तुम्हाला आत्ताची सूत्र समजली आहेत का ही सगळी? तुम्ही कोणी अभ्यास केला असेल आणि तुम्हाला कोणाला वाटत असेल की आम्हाला हे अर्थ समजलं नाहीये किंवा असं काही आहे का? आता हे सप्तधा प्रांतभूमी हे 7 पायऱ्या ज्या आहेत ना मॅडम, त्या थोड्या परत रिपीट करता का? त्या 7 पायऱ्यानं मी तुम्हाला जे पेजेस पाठवलेले आहेत ना पुस्तकातले, आपल्या ग्रुपवरती पाठवलेत बघा. म्हणजे तुम्हाला समजावून सांगू की त्या कोणत्या आहेत त्या जाणून घ्यायच्या आहेत. नाही, कोणत्या आहेत त्या जाणायच्या? त्या ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि बरोबर. त्याच्यामध्ये अजून म्हणजे व्यासांनी काय म्हटलंय, यांनी काय, कोल्हटकरांनी काय म्हटलेलं आहे किंवा ओशोंनी काय म्हटलंय, असं सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. हो का? बरोबर. काय आहे ना, ते तेवढं सगळं सांगितलं ना, तर जे समजायचंय ना तेही तुम्हाला समजणार नाही. हेच आपल्याला कठीण जातं, तर ते बरोबर. समजणं म्हणजे आधी याचे शब्दशः अर्थ सप्तधा म्हणजे 7 पायऱ्यांनी किंवा 7 अवस्था आहेत. म्हणजे कशाच्या? काही मला याच्यासाठी विचारायचं होतं, तर जीवनमुक्ती एक आलंय ना, म्हणजे जीवनमुक्ती प्रश्न जर विचारलं तर हे तिथं लागू होतात का? जीवनमुक्ती ना, हो तुम्हाला शिकवलंय ना मॅडमनी त्याच्यामध्ये ते योगामध्ये काय आहे. ते मग हे इथे लागू होतच ना, तेच विचारते. सगळ्यामध्येच लागू होतं ते. जीवनमुक्ती लागू होतं ना. तुमचं ते प्रत्येक दर्शनामध्ये आहे जीवनमुक्ती. चाकाची उपमा दिलेली आहे ना. याच प्रत्येक दर्शनात आहे जीवनमुक्ती. आपण बघितलं की नाही, त्या योग्याचा त्याच्या पुरता प्रकृतीचा नाश झालेला असतो. पण आपण बाकीचे, आपण उदाहरण घेतलं होतं ना, की एकाला मिळालं कैवल्य, पण बाकीचे अजून आहेत ना. मग बाकीच्यांसाठी ती प्रकृती आहेच ना जिवंत. पण त्या योग्यापुरती
त्या प्रकृतीचा नाश झालेला आहे. हम्म. बरोबर. तो मुक्त झालेला आहे. त्याला ते कळलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहे, प्रकृती आणि पुरुष हे वेगळे आहे. त्याचे कर्म पूर्ण भोगून झालेले असतात. फक्त उरलेली जी काही कर्म असतात ती म्हणजे चाक जसं आपोआप फिरत राहतं गतीमुळे, तसं त्याला तेवढंच त्याला पूर्ण करून जायचं असतं. हं. आपण आता पुढची सूत्र एकदा बघूया 2.28 च्या पुढची, कारण आपण आतापर्यंत आधीची सूत्रच बऱ्याच वेळेला करत होतो. तर एकदा फक्त वाचून घेऊया. यम 29. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाहदयोः अष्टावंगानी यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयः अष्टौ अंगानी. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी ही योगाची 8 अंगे आहेत. पुढचं सूत्र 2.30. अहिंसा सत्यास्तेय ब्रह्मचर्या परिग्रहा यमाहा. मी कंसातलं वाचत नाही. अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रहा यमाहा. अहिंसा सत्यवादीपणा, अचौर्य किंवा चोरी न करणं, ब्रह्मचर्य असंग्रही वृत्ती किंवा संग्रह न करण्याची वृत्ती म्हणजे साठा न करण्याची वृत्ती, ही 5 व्रते योग साधकाने पाळावयास हवीत. जाती देश काल समया नवच्छिन्नाः सार्वभौमाः महाव्रतम. जाती देश काल समय अनवच्छिन्नाः सार्वभौमाः महाव्रतम. वरील 5 व्रतांमध्ये, वरील म्हणजे अहिंसा सत्य ब्रह्मचर्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह, या 5 व्रतांमध्ये जात देश काळ, जात म्हणजे जन्म किंवा जाती वेगळे अर्थ सांगितलेले आहेत, काळ आणि प्रसंग यामुळे यत्किंचितही बाधा आणू न देता ती कायमची महान व्रत म्हणून स्वीकारली पाहिजेत. आता तुम्हाला यमाबद्दल आलं तर हे सूत्र त्याच्यामध्ये येईल. अहिंसा सत्य अस्तेय हे यमाचं हे येईल. ज्ञानदीप्तिर विवेक ख्याते हे ते पण सूत्र येईल. म्हणजे तुम्ही काय काय लिहायचं हे तुमच्या लक्षात आले पाहिजेत, की नुसतं अहिंसा सत्य हे एवढं लिहिलं झालं चालणार नाही, की ती कशी महाव्रत म्हणून स्वीकारली ह्याचा पण अर्थ तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायला लागणार आहे. आणि योगाच्या अंगांचं अनुष्ठान केलं की काय होतं ते पण एका लाईनीमध्ये तुम्ही त्याचा उल्लेख करणार आहात. पुढे जाऊया सर. शौच संतोष तपः स्वाध्यायेश्वर प्रणिधानानी नियमाः. सर केव्हा थांबायचे मला नंतर सांगा. शौच संतोष तपः स्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी नियमाः. पावित्र्य म्हणजे शौच, संतोष म्हणजे समाधान, तपाचरण, स्वाध्याय म्हणजे आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन किंवा स्वतःचं जाणणं किंवा स्वतःबद्दलचं अध्ययन, आणि ईश्वर समर्पणाची वृत्ती म्हणजे ईश्वर प्रणिधानानी, हे 5 नियम आहेत. वितर्क बाधने प्रतिपक्ष भावनम. वितर्क बाधने प्रतिपक्ष भावनम. वरील 5 यमनियमांसंबंधी चित्तामध्ये चुकीच्या वितर्कामुळे किंवा कुतर्कामुळे बाधा आल्यास, म्हणजे चुकीचे विचार बाधा आल्यास या तर्काच्या विरोधी भावना चित्तामध्ये आणावी. म्हणजे जसं मी म्हणलंय की आपल्याला कोणाबद्दल खूप राग आला तर तुम्ही मनामध्ये विचार आणा की यांनी कधीतरी तर आपल्याला चांगल्या गोष्टी यांनी आपल्याबद्दल मनामध्ये आणलेल्या आहेत, किंवा एखाद्या मित्राचा राग आला तर यांनी कधीतरी आपल्यासाठी चांगलं वागलेलं आहे हे तुम्ही मनात आणा. आणि नसेल ते सुद्धा नाही तर तुम्हाला ज्या व्यक्तीबद्दल प्रेम वाटतं ती भावना त्याच्याबद्दल तुम्ही विचार मनामध्ये आणा की तुमच्या मनातला राग आहे तो कमी होईल. हे सुद्धा सूत्र तुम्ही यमनियमांच्या याच्यामध्ये तुम्हाला लिहिता येईल की त्याचा यमनियमांमध्ये चुकीचे वितर्क म्हणजे आता यमनियमांसंबंधी दिलेले आहे त्यामुळे हे पण तुम्ही लिहू शकता. वितर्का हिंसादय कृत कारिता अनुमोदिता लोह क्रोध मोहपूर्वका मृदु मध्यादि मात्राः दुःखा ज्ञानानंत फला
इति प्रतिपक्ष भावनम. आता मगाशी मी जसं सांगितलं ते आहे. सर वर करा ना अजून हे सूत्र. बस. वितर्का हिंसा आदयः कृत म्हणजे आपण स्वतः केलेली कृती, म्हणजे प्रत्यक्ष आपण झाड कापलंय किंवा आपण कोणाला मारतोय ते. कारित म्हणजे दुसऱ्यांकडून करवून घेतलेली कृती, म्हणजे आपण कोणाला लाच देतोय आणि आपण कोणाकडनं करवून घेतो एखादी गोष्ट ती. अनुमोदिता म्हणजे आपण अनुमोदन दिलंय, म्हणजे आपण त्याची काही उदाहरणं बघितली होती यमनियमांच्या, ज्या वेळेला स्लाइड्स आपण बघितलेल्या होत्या त्यावेळेला, की समजा रस्त्यावरती हिंसा होते पण आपण त्याच्यात अडवत नाही आहोत, म्हणजे काय आपलं मूक अनुमोदन त्याला असतं. तर या लोभ क्रोध मोह पूर्वका म्हणजे यांच्यामुळे मृदू मध्य अधिमात्रा म्हणजे मृदू कमी प्रमाणात, मध्य आणि जास्त प्रमाणात किंवा तीव्र प्रमाणात दुःख अज्ञान अनंत संमत्तेने झालेली असो म्हणजे अनुमोदित बर करा थोडं. मॅडम थांबायचं असलं थांबवता, काय नाही. हो विद्यार्थ्यांना काही परीक्षेविषयी बोलायचं असलं बरं तर. बरं 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 थांबलं तरी चालेल.